नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण एक नवीन अशी सुंदर ब्लाऊज डिझाईन बघणार आहे. तर बघा, ब्लाऊजची उंची आहे 13. बॅक पार्टचा गळा जो आहे तो आहे 9 इंचाचा. त्याच्यानंतर गळा रुंदी जी आहे आपली ती 2.5 इंचाची ठेवलेली आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि मुंडा आहे तो आपला 5 इंचाचा ठेवून घेतलेला आहे. तर बघा, गळ्यावरती आकार देते मी. तर बघा, ह्या डिझाईनसाठी मी 400 रुपये शिलाई घेतलेली आहे. याच्या स्लीव्जवरती सुद्धा डिझाईन बनवली होती आणि गळ्यावरती सुद्धा डिझाईन बनवली होती. कस्टमरने आपल्याला गळा त्यांनी स्वतः आपल्याला फोटो टाकून गळा बनवून घेतला होता. त्यामुळं हा गळा आपण कस्टमरच्या मागणीनुसार बनवलेला आहे. तर बघा, गळ्याचा आकार कट करून घेतला आणि साडी कस्टमरची आपली 400 रुपये साडी होती आणि 400 रुपयाचा ब्लाऊज होता. तर बघा, मेन फॅब्रिक जे आहे आपलं अस्तरच्या ब्लाऊजचं, तो कपडा आपण खालती सव्वाच्या बाजूवरती ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तर जे आहे ते आपण पिना लावून अटॅच करून अगोदर पिनअप करून घेतलेलं आहे. आता खालच्या बाजूवरून आपण पाठीच्या बाजूवरती 1 इंचाची शिलाई देऊन घेतो आहे. तर बघा, ही पाठीमागची आपण 1/2 इंचाची शिलाई मार्जिंग देत शिलाई मारून घेतलेली. आता गळ्यावरती आपल्याला त्याच पद्धतीने आपला गळ्याचा आकार जसा आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला हळूहळू शिलाई मारायची आहे. जिथं आपल्या गळ्याची कॉर्नर येतात तिथं आपल्याला दाब उचलून कपडा फिरवून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला त्याच्यावरती पुन्हा शिलाई मारायची आहे. तर गळा जो आहे तो आपल्याला बघा किती ठिकाणी आपण गळा वळवलेला आहे. तर तेवढ्या वेळा आपल्याला दाब बदलून आपल्याला कपडा फिरवून घ्यावा लागतो आहे आणि नंतर हळूहळू त्याच्यावरती 1/2 इंचाची शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, गळ्यावरती आपली शिलाई मारून झालेली आहे. आता पिना काढून घ्यायच्या आणि गळ्यातला जो आतला एक्स्ट्रा कपडा आहे गळ्याच्या आतमध्ये तो आहे त्या आकारामध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि गळ्यावरती आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. तर गळ्यावरती छोटे छोटे कट मारल्यानंतर आपण कपडा जो आहे तो पलटवून घेणार आहे. आतला जो सरळ कपडा आहे तो आपला वर येणार आहे आणि अस्तर जे आहे ते आपलं खालती जाणार आहे. तर बघा, आता आपण गळा जो आहे तो पलटवून घेतलेला आहे. आता गळ्यावरती आपल्याला व्यवस्थित दाब शिलाई द्यायची आहे. अगोदर पाठीमागच्या खालच्या बाजूवरून आपण दाब शिलाई देऊया आणि आपलं अस्तर जे आहे ते बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीमध्ये तुम्हाला व्यवस्थित त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. किंवा तुम्ही पाठीला पट्टीसुद्धा लावू शकता. तर मी पाठीला पट्टी लावत नाही अस्तरच्या ब्लाऊजला. तर असंच बॅक पार्ट आणि मेन फॅब्रिक जे आहे ते आपण पलटी करून देतो. त्यामुळं आपला पण वेळ वाचतो. त्यामुळं मी पाठीला पट्टी वगैरे काही लावत नाही. तर बघा, आता गळ्याचे आकार जिथं कोपरे कोपरे आलेले आहेत तिथं थोडंसं तुम्हाला टोकदार वस्तूने ते कॉर्नर काढून घ्यायचे आहेत किंवा गळ्याचा आकाराला अगोदर व्यवस्थित बोटाने नख लावून व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यावरून तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. घंटीचं बेल आयकॉन चिन्हसुद्धा दाबा. ज्यामुळे काय होईल तर मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते तर त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर मिळून जाईल. तर आजची डिझाईन जी आहे आपली ती एकदम सुंदर आणि वेगळ्या आकारामध्ये गळ्याचा आकार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप न करता. तर आपल्या गळ्यावरती आकार जो आहे त्याच्यावरती जी शिलाई आहे ती बघा आपण व्यवस्थित हळूहळू देतो आहे. अस्तर जे आहे ते बाहेर येणार नाही अशा पद्धतीमध्ये आपल्याला त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित कपडा पकडायचा आहे. एकदम साडी जी आहे ती ट्रेंडिंग साडी होती आपली डायमंडची. तर बघा, गळ्याचा आकार जो आहे तो आपला स्टिच झालेला आहे. आता पाठीमागच्या बाजूचे टक्स पॉईंट आपण
देऊन घेऊया. तर 4.5 इंच उंची आणि अर्धा इंच रुंदीचे टक्स पॉईंट असतात. शोल्डरचा मध्य करून घ्यायचा आणि हे टक्स पॉईंट जे आहेत ते देऊन घ्यायचे असतात. किंवा तुम्ही गळ्याच्या रुंदीपासून म्हणजे गळ्याची आपण जर घडी घातली तर तिथून 5 इंचावरती हे टक्स पॉईंट देऊन घ्यायचे असते. तर बघा गळा आपला रेडी झालेला आहे. याच्यावरती आपण एक आता लेस लावून घेणार आहे. तर पिवळा कलर असल्यामुळं गळ्यावरती कुठलीही लेस आपल्याला एवढी जास्त मॅचिंग होत नव्हती आणि साडीचा पण कलर एक रंगीच असल्यामुळं आपण आता गळ्यावरती अशी गोल्डन कलरची लेस लावून घेतोय. गळ्याच्या आकारानुसार लेसला आपल्याला चुनी पाडून घ्यायची आहे. जिथं गळ्याचा आकार बदलतो तिथं हळूहळू तुम्हाला चुनी पाडून घ्यायची आणि तिथून व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. बघा गळ्याचा आकार आपण भरपूर ठिकाणी वळवलेला आहे. त्यामुळं आपल्याला थोडासा गळ्यावरती लेस लावण्यासाठी उशीर लागतोय आणि लेससुद्धा आपल्याला व्यवस्थित लावायची आहे. प्रत्येक वेळी लेसला चून पाडून घ्यायची आहे. तर बघा आपल्या गळ्याच्या आकारावरती लेस लावून झालेली आहे. आता ही लेस थोडीशी ब्रॉड आहे त्यामुळे याच्यावरून आपण डबल शिलाईसुद्धा देऊन घेणार आहे. तर बघा गळ्यावरती लेस लावून झालेली आहे. आता आपण याचे लटकन तयार करून घेतलेले आहेत. तर लटकनसुद्धा आपण एकदम सुंदर असे लटकन तयार करून घेतलेले आहेत. ते लटकन याच्यावरती अटॅच करूया आणि आपली आजची ब्लाऊज डिझाईन जी आहे ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा लटकन जे आहेत ते शोल्डरपासून 3 इंचावरती आपल्याला लावून घ्यायचे असतात. वरच्या बाजूने 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि दोन्ही बाजूला लटकन असे अटॅच करून घ्यायचं. बघा लटकनसुद्धा आपण गोल आकारामध्ये कट करून ते लावून घेतलेले आहेत. लटकनचा व्हिडिओ आपण अगोदरच अपलोड केलेला आहे. आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.